फ्रीडचा चेंडू, टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका डीप, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय तो चेंडू सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. डीजे उभा दांडा वेंगुर्ला आणि त्याचबरोबर हरीशपट सावंतवाडी हे दोन संघ प्रत्येकी सुरुवातीचा पहिला सामना जिंकतायत. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि या सामन्यानंतर सामना असेल तो अन्वी स्पोर्ट मळगाव सावंतवाडी विरुद्ध आरोंदा 11 या दोन संघादरम्यान. टप्प्याचा चेंडू, एक पोलचा फटका, चेंडू हवेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक सुंदर झेल टिपला जातोय, एक अप्रतिम झेल टिपला जातोय कारण वारा होता आणि या अशा वाऱ्यात चेंडू जरा थोडा इकडे तिकडे होत होता आणि अशा वेळी हा झेल टिपला गेलाय. गोलंदाजाचं त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. पहिला गडी तेजस जवलेकर तंबूमध्ये परततोय. डीजे आदरा बसतोय. आर्यन एक ब्रेक तो देतोय आपल्या संघासाठी. एक बऱ्यापैकी विकेट तेजस जवलेकर जो तंबूमध्ये परततोय आणि प्रज्वलला साथ देण्यासाठी राकेश सारंग न्यू बॅटर मैदान पर. धावफलक स्थिरावला तो फक्त 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दोन्ही संघानं प्रत्येकी एक एक सामना जिंकला. एका बाजूनं मळगाव क्रिकेट संघाला पराभव पत्करावा लागला तर एका बाजूनं आरोंदा या संघाला. त्यानंतर हे दोन संघ आमने सामने प्रत्येकी पहिला सामना जिंकत एकमेकांसमोर. बघूया पुन्हा एकदा नवीन फलंदाज राकेश सारंग स्ट्राईकला सज्ज होतोय. गोलंदाज आर्यन आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू सन्मान देतोय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय, धाव काही मिळत नाही. 2 षटकं सुरुवातीची पॉवर प्लेची षटकं. ऑन साईडला एक डीप मिड विकेट बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक दिसतोय तर ऑफ साईडला एक डीप लॉंग ऑफला असे 2 क्षेत्ररक्षक हे सीमा रेषेवर तैनात दिसत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाज आर्यन. शॉट ऑफ प्लेन ऑफ स्टंपरचा चेंडू कट करायचा प्रयत्न ऑफ साईडला. चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. ऑफ साईडला एक शॉर्ट हँडमॅन, एक कव्हर पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. ऑन साईडला एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप मिड विकेट. एकंदरीत असं क्षेत्ररक्षण हे मैदानात दिसतंय. यॉर्कर लेनचा चांगला चेंडू. पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. आर्यन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. प्रज्वल नॉन स्ट्रायकर यांना थोडीशी बातचीत दोन्ही फलंदाजा दरम्यान आणि स्ट्राईकला सज्ज होतोय राकेश सारंग. एक चांगली सुरुवात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अपटंपरचा चेंडू कट केलाय. करतोय 2 धावांची बरी धावसंख्येत पडते. या 2 धावांच्या मदतीने पहिलं षटक हे पॉवर प्लेचं समाप्त झालंय. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकं सुरुवातीची पॉवर प्लेची. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर उर्फ भाई परब मित्रमंडळ शिवसेना यांच्या वतीनं या स्पर्धेचं एक सुरेख असं आयोजन. प्रथम पारितोषिक 55,000 रुपये, आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000
आकर्षक चषक आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला चषक जो पुरस्कृत करतायत बाळे बंधू बोंबवाडी आजगाव यांच्याकडून खूप खूप धन्यवाद। या संपूर्ण स्पर्धेत 3 षटकार, विकेट हॅट्रिक, 1,500 रुपये आरवलीश्वर आरवली हॉटेलचे मालक सन्मान्य श्री आबा मसूरकर यांच्याकडून हे बक्षीस पुरस्कृत केलं गेलंय। खूप खूप धन्यवाद तुमचं। या स्पर्धेदरम्यान वळ्या गोलंदाजीत बदल झालाय, राजाराम सज्ज होते बॉलिंग मार्कवर। यापूर्वीच्या पहिल्या सामन्यातील सामनावीर सुंदर फटका मिळवला, क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय, दुसरा गडी तंबूमध्ये परततोय डीजे। राजाराम गवस राईट आर्म ओव्हर द विकेट, एक छोटा रनअप अड्डा पावलांचा आपल्या बॉलिंग मार्कवर। समोर स्ट्राईकला फलंदाज अक्षय। अको टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, एक झेल टिपायची नामी संधी होती, थोडासा अंदाज चुकतोय, चेंडू डीप लॉंगालला, बाउंड्री लाईनला, चौकार, 4 धावांसाठी डीजे। चेंडू थोडासा हवेत मिडॉनला, परंतु झेल टिपायची संधी मिळाली नाही। चांगला चेंडू आपल्या पॉलोथ्रोमध्ये झपकन येतोय राजाराम चेंडूवर, धाव काय मिळत नाही, निर्धाव चेंडू। षटक क्रमांक 2, सामना 6 षटकांचा दोन्ही संघादरम्यान। दोन्ही संघानं प्रत्येकी सुरुवातीचा 1-1 सामना जिंकलाय, त्यामुळे महत्त्वाचा सामना जो जिंकेल थेट क्वार्टर फायनलमध्ये म्हणजे उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता या अंतिम दिवशी। परंतु त्या अगोदर बघूया दोन्ही संघादरम्यान मैदानात किती धावांपर्यंत सुरुवातीला प्रथम फलंदाजीत मजल मारतोय तो हा संघ। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मिळाला, क्षेत्ररक्षक, जर पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षण झालं असतं तर कदाचित संधी होती धावबाद करण्याची, परंतु चेंडू हातातून थोडासा दूर गेलाय, मिडॉनला चेंडू अडवला जातोय। एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत। गोलंदाज राजाराम गवस आपल्या बॉलिंग मार्कवर, 12 धावा 2 गडी बाद। एक लोअर पुल टॉस हलक्यात खेळून काढला, मिडॉनला क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटतोय, लागोपाठ 2 वेळा दोन्ही फलंदाज थोडेसे सुदैवी ठरतायत। एकेरी धावेची भर धावसंख्येत पडत 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात। फलंदाजी करतोय तो उभा दांडा वेंगुर्ले क्रिकेट संघ। अको टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र एक सुंदर फटका, बघूया क्षेत्ररक्षक लंगापूर्ण आलाय, चेंडूची परती झाली, फक्त एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते। एक चांगला षटक खेळ समाप्त झालाय तो 2 षटकांचा। या पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर धावफलक मात्र पोहोचतोय तो 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे।
गोलंदाजीत बदल झालाय. गोलंदाज निखिल सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. एक अष्टपैलू खेळाडू समोर स्ट्राईकला खेळतोय तो अक्षय आणि नॉन स्ट्रायकरिंगला राकेश सारंग. एक फुलटॉस चेंडू अल्टे पलटीचा फटका डीप थर्ड मॅनला. चेंडू सीमा पार. बघूया शर्त शेवटी अगदी शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन की किमान 3 धावा करायला पाहिजे होत्या, परंतु कदाचित फलंदाजाचा अंदाज चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि त्यामुळेच रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं अवकाश मैदानात दिसलं. मिळत आहेत त्या 2 धावा. ओव्हर पिच सज्ज होतोय अनिरुद्ध. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत बऱ्यापैकी कामगिरी मैदानात होताना दिसतंय. दुसऱ्या बाजूला उभा दांडा वेंगुर्ला क्रिकेट संघ धावांसाठी थोडासा मैदानात संघर्ष होताना दिसतोय. धावफलक मात्र स्थिरावलाय तो 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एक चांगला फटका ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं. स्क्वेअरलेग बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक घेतोय. फक्त एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, मिळते ती सिंगल. धावफलक पुढे सरकतंय तो 17 3 गडी बाद. षटक क्रमांक 3. यानंतरचा अजूनही 3 षटकांचा खेळ हा उर्वरित बाकी. एक शॉर्ट अंपॉल आडव्या बॅटनं मिड विकेट बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक. बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय मैदानात. जोपर्यंत फेक होते एक सुंदर फेक, परंतु तेवढंच चांगलं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मी त्या 2 धावा दोन्ही फलंदाजांदरम्यान. या 2 धावांनी धावफलक पोहोचलाय तो 19 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा एक चांगला फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक. एक धाव दोन्ही फलंदाजे पूर्ण करतात. एक अतिशय चांगली गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षक साथ देत आहेत. एकेरी दुहेरी धावा मोठे फटके रोखले जात आहेत. धावफलक पोहोचतोय तो 20 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऑप्टम्परचा चेंडू थोडा खाली राहतोय. यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू थोडासा निसटलाय. 22चा इशारा होतोय. मी ती सिंगल. खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर प्रतिषटकामागे 7 धावा जमवत 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. उरल्या 18 चेंडूंचा खेळ. बघूया किती धावांपर्यंत बदल मारतोय हा संघ. चौथ्या षटकात सुरुवात होते. गोलंदाजीत बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया साहिल खोबरेकर यांचा. मैदानाच्या दिशेनं खेळ समाप्त झालाय. खरं तर तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 18 चेंडूंचा.
या दरम्यानचा सुंदर चेंडू हलक्याने घेऊन काढतोय क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं थोडासा बेट झालाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा हे देखील पूर्ण केले जात आहेत मैदानाच्या दिशेनं. या दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेलात तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या तब्बल 23 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय. लवलेश पुढील चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेनं स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज सज्ज असेल. अनिरुद्ध यावेळी फटका खेळला जातोय. फटका हा देखील सजवला जातोय. एक धाव देखील पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं बघायला मिळालाय. 38 सर्कलचा चेंडू अडवला गेलाय. परतीची फेक करेपर्यंत एक धाव. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या तब्बल 24 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. बहुधा 34 षटक हे देखील प्रगतीपथावर. 6 षटकांचा सामना. 4 गोलंदाज हे देखील अनिवार्य असतील. धावफलकावरती धावा तर 24 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालाय खरा 2 चेंडूंचा. 2 चेंडू दरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यानचा सुंदर फटका. बराच काय चेंडू हवे. चेंडू जाईल वंदन सीमारेखा पार. चौकार. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती 28 धावा धावफलकावर. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं. बहुधा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. परतीची फेक करेपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर परतीची फेक देखील पाहायला मिळाली आहे. तब्बल 2 धावा हे देखील पूर्ण केले जात आहेत. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 1 टू गो. तसेच या स्पर्धेदरम्यान दाजी कुडव यांचं देखील आगमन होतंय. तुमचं देखील या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. डान्सर गोलंदाजी मार्गवर यावी. राजाराम सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं संघातर्फ 5वा षटक घेऊन पहिला चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न झालाय. सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेनं. थोडासा आवाज हा देखील आलेला आहे, परंतु फलंदाज हा देखील बाद होतोय. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या दिशेनं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा.
या दरम्यानचा काहीसा फटका बसला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक दूर. एक धाव देखील पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहावयास मिळतील. त्या तब्बल 31. 31 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालाय तो 5व्या षटकातील 2 चेंडूंचा. 2 चेंडू दरम्यान पाहावयास गेला तर तब्बल 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी. पहिल्याच चेंडूत विकेटचे पतंग, तर दुसरा चेंडू हा एकेरी धावेनिशी गणला जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न आहे देखील फलंदाज मोहिद्याचा झाला आहे, परंतु चेंडू पैचा कोणताही संपर्क होत नाहीये. क्षेत्ररक्षक परतीची फेक करेपर्यंत गोलंदाजापर्यंत गोलंदाज राजाराम हा देखील मेगा स्क्रीनवर दिसून येतोय. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेनं झाली आहे. खेळ समाप्त झालाय करा तो 5व्या षटकातील 3 चेंडूंचा. 5वं षटक हे देखील प्रगतीपथावर. पहिल्या 3 चेंडूंचा विचार करायला गेलात तर 1 विकेट प्राप्त करणारी गोलंदाजी आणि 3 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी ही राजाराम याची. या दरम्यानचा सुंदर फटका, बराच काय चेंडू हवेत, चेंडू उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं पाहावयास मिळालाय. यावेळी क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. मोहित बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज ॲलेक्स मैदानाच्या दिशेनं असेल सज्ज. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढतोय. जमिनीलगतचा फटका. 1 धाव देखील पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स जवळ. तो एकेरी धावेचा आलाय. 1 धाव देखील ॲलेक्सच्या खाती जोडली जाते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्कोरिंग काउंटिंगवर एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. 32 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. या दरम्यानचा काहीचा फटका बसला गेलाय. क्षेत्ररक्षक कोणतेही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतबल लागेल तंबूच्या दिशेने. खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूंचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. 32 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने निक यावेळी सज्ज असेल. या दरम्यानचा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक बराच दूर. राजाराम गवत जायपर्यंत परतीची फेक करेपर्यंत बहुधा चेंडू सीमारेखा पार. चौकार.
30 धावा धावफलकावर हे देखील गळल्या जात आहेत. या दरम्यानचा सुंदर चेंडू उसरून मारण्याचा प्रयत्न झालाय. पंचांकडे थोडीशी अपील केली जाते गोलंदाजाकडून. बहुधा पंचांचा इशारा निर्धाव चेंडूचा येतोय. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने होतीये. निर्धाव चेंडू चक्का बॅटर बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणला गेलाय. धावफलकावरती धावा ते तब्बल 36 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या दरम्यानचा सुंदर चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये आतापर्यंत. तर सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळते. या दरम्यानचा काहीसा फटका बसला गेलाय. बराच काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं लवलेश आला आहे मेगा स्क्रीनवर. लवलेश कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहावयास मिळतील तर तब्बल 36 धावा धावफलकावर खेळ समाप्त झालाय तो 6व्या षटकातील 4 चेंडूंचा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं विठोबा सज्ज असेल. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 36 धावा. या दरम्यानचा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक बराच दूर तोपर्यंत चेंडू सीमारेखा पार चौकार. चौकारांची संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न बहुधा एक धाव देखील पूर्ण. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी षटकाचा होतोय खेळ समाप्त. खेळ समाप्त झालाय. 6 षटकाचा खेळ समाप्त झालाय 36 चेंडूंचा. संघाची धावसंख्या 41. सामना जिंकण्यासाठी 42 धावेंची असेल आवश्यकता.
घेऊन जाऊया राज माकले सर यांच्यासह. अरुंदा येऊन दोन संघाच्या दरम्यान तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉम्बॉक्स समोर नाणेफेकीसाठी यायचंय. लगेचच सामना होतोय तो अन्वी स्पोर्ट्स रेडी मळगाव विपक्ष रिलायन्स अरुंदा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी आमच्या कॉम्बॉक्स समोर यायचंय. तो चलिए ले चलते हैं मैदान के भीतर. आज का जो कि चौथे दिन का जो कि तीसरा मुकाबला इस दत्त माहुली मैदान के भीतर चलता हुआ उभादांडा वेंगुर्ला विपक्ष हरेश स्पोर्ट्स सावंतवाड़ी के बीच में. पहली गेंद जिस प्रकार जो कि पहले मुकाबले में शुरुआत की थी राजाराम गवस ने, उसी प्रकार जो कि इस मुकाबले में भी शुरुआत करता हुआ कवर के दिशा में जो कि लाजवाब करारा चौका लगता हुआ पहली गेंद के ऊपर 42 रनों का जो कि टारगेट रखा है यहाँ पे पहले बल्लेबाजी करते हुए जो कि उभादंडा वेंगुर्ला टीम ने. उसके जवाब में जिस प्रकार रिलायंस आरुंदा के साथ जो कि अन्वी स्पोर्ट्स रेडी सावंतवाड़ी के साथ जो कि यहाँ पे शुरुआत की थी राजाराम गवस ने, उसी प्रकार की शुरुआत जो कि दिलाता हुआ 33 रनों की जो कि पार्टनरशिप बनक रही थी वहाँ पे जो कि राजाराम और दुर्गेश के भीतर. पहला और मैंडेटरी का पहली गेंद समाप्त होती हुई फिर से एक बार थोड़ा सी लोअर फुल टॉस गेंद कवर की दिशा में हल्के से खेला. राकेश सारंग वहां पे मौजूद गेंद को उठाते थ्रो करते तब तक जो कि एक रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया. 6 ओवर का है मुकाबला. 42 रनों का जो कि लक्ष्य रखा है उभादंडा वेंगुर्ला ने, तो उसके जवाब में जो कि पहली 2 गेंदों के ऊपर 5 रन जो कि हमारे स्कोर बोर्ड के ऊपर देखने के लिए मिलते हुए. निक की अगली गेंद इस बार अच्छी गेंद थी, जड़ में डाली हुई गेंद थी. उतना ही लाजवाब शॉट जो कि दुर्गेश के बल्ले से देखने के लिए मिलता हुआ लॉन्ग ऑन की दिशा में. एलेक्स जब तक गेंद के ऊपर आते थ्रो करते वन बाउंस जो कि गेंद को कलेक्ट किया था. 2 रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए. इस 2 के साथ दुर्गेश ने जो कि अपना खाता खोला. पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का ओवर जो कि मैदान के भीतर चलता हुआ पहली 3 गेंदें समाप्त होती हुई. पहले गेंद के ऊपर चौका लगाने के बाद जो कि एक अच्छी शुरुआत में तो कहूंगा दिलाता हुआ राजाराम गवस अपने इस टीम को इस महत्वपूर्ण मुकाबले में. निक्की अगली गेंद इस बार फिर से कवर की दिशा में, लेकिन इस बार मात्र फिर खिलाड़ी वहां पे मौजूद. 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए. थोड़ी सी वहां पे फंबल देखने के लिए जरूर मिला लेकिन कोई नुकसान नहीं. मात्र कुल मिला के 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. इस मैच के लिए हमारे साथ ऑफिशियल जो कि जुड़ते हुए सर किशोर भगत और सर नाना नाइक और मेरे साथ स्कोर बोर्ड का काम निभाते हुए मेरे साथी मित्र जो कि राजेश अंसवाड़कर. इसी बीच एक लाजवाब स्ट्रोक फिर से एक बार देखने के लिए जो कि मिलता हुआ. हल्के से रिस्ट ऑफ द फ्लिक जो कि देखने के लिए मिलता हुआ. स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को खेला. गेंद जो कि 1 बाउंस 2 बाउंस 4 रनों के लिए निकलती हुई. कुल मिला के रन संख्या जो कि पहुंचती हुई 12 के ऊपर.
अंतिम गेंद प्रगति पथ पर पहले ओवर की। इस बार फिर से एक बार नजाकत भरा स्ट्रोक जो कि राजाराम गवस के बल्ले से निकलता हुआ तीसरा चौका इस ओवर का। कुल मिला के पहले इस मैंडेटरी पावर प्ले के ओवर में थोड़े से महंगा जो कि साबित होता हुआ निक। पहली गेंद के ऊपर जो कि चौका खाने के बाद अंतिम गेंद के ऊपर फिर उसी प्रकार जो कि लाजवाब स्ट्रोक जो कि राजाराम गवस के बल्ले से देखने के लिए मिलता हुआ पॉइंट की दिशा में, और गेंद जो कि 4 रनों के लिए निकलती हुई। पहले ओवर का खेल खत्म होने के बाद कुल मिला के रन संख्या जो कि बिना कोई विकेट 16 के ऊपर 42 रनों का पीछा करते हुए हरेश स्पोर्ट्स आजगांव सावंतवाड़ी टीम की। पर खुद यहाँ पे राकेश सारंग जो कि इस ओवर के लिए आता हुआ, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी कवर की दिशा के, और जो कि फील्डर के सिर के ऊपर से गेंद निकलती हुई गोली की रफ्तार से 4 रनों के लिए। नंतर महेश 11 अरुंदा विपक्ष अन्वी स्पोर्ट्स रेडी मळगाव या दोन संघादरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉम्बॉक्स समोर नाणेफेकीसाठी यायचंय। जिस प्रकार राजाराम गवस ने स्वागत किया था जो कि निक का, उसी प्रकार जो कि दुर्गेश यहाँ पे स्वागत करता हुआ राकेश सारंग का पहली गेंद के ऊपर एक करारा लाजवाब चौका देखने के लिए मिला। दूसरी गेंद इस बार मात्र जो कि हल्के से खेला लॉन्ग ऑन की दिशा में, एलेक्स वहां पे मौजूद, एक रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए इस एक के साथ रन संख्या जो कि हमारे आराध्य दैवत श्री गणेश के आंकड़ों के ऊपर यानी 21 के ऊपर पहुंचती हुई। तीसरी गेंद प्रगति पथ पर, इस बार यहाँ पे कलाई के साथ खेला रिस्ट ऑफ द फ्ले का गेंद जो कि 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस निकलते हुए 4 रनों के लिए। इस बीच मात्र अपने दिशा और लाइन से भटके पहला अतिरिक्त रन जो कि खाते में जुड़ता हुआ, इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या 26 के ऊपर पहुंचती हुई। लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान के भीतर अभी तक तो राजाराम के तरफ और दुर्गेश के तरफ से देखने के लिए मिलता हुआ। फिर से एक बार अपनी दिशा और लाइन से भटके पंजाब टू हरियाणा जिसे कहा जाता है उस प्रकार की गेंदबाजी, दो लगातार 2 गेंदे वाइड यहाँ पे, और इस अतिरिक्त रन के साथ 27 जो कि हालात 42 रनों का पीछा करते हुए फिर से एक बार घुटना टेक तमाशा देख गेंद जो कि मिड ऑन स्क्वायर लेग की दिशा में अंतिम क्षण के ऊपर जो कि उस गेंद को अड़ाया थ्रो करते, तब तक जो कि 2 रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए। 42 रनों का पीछा करते हुए कुल मिला के दूसरा पावर प्ले का ओवर प्रगति पथ पर यहाँ पे चलता हुआ 4 गेंदें समाप्त होती हुई। इस बार फिर से यहाँ पे थोड़ी सी कटर गेंदबाजी, टिप्पा गिरने के बाद गेंद जो कि बाहर निकलती हुई, तीसरा अतिरिक्त रन जो कि खाते में दर्ज होता हुआ। इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या कुल मिला के पहुंचती हुई जो कि 30 के ऊपर। दूसरा ओवर प्रगति पथ पर 4 गेंदें समाप्त होती हुई। 5वीं गेंद इस बार एक लॉफ्ट हेड शॉट जो कि देखने के लिए मिलता हुआ कवर की दिशा में, प्रज्वल जो कि गेंद के ऊपर आते थ्रो करते आराम से इत्मीनान से जो कि दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। 42 रनों का पीछा करते हुए अभी भी मात्र 10 रनों की आवश्यकता जो कि अंतिम 24-25 गेंदों के ऊपर। इस बार मात्र चुक्के मारने के लिए गेंद जो कि कंधों के ऊपर टकराती हुई दूसरे ओवर का खेल खत्म होता हुआ रन संख्या जो कि कुल मिला के पहुंचते हुए 32 जो कि हालात बिना कोई विकेट खोए।
पहला मुकाबले के बारे में कहा जाए तो इसी प्रकार की शुरुआत जो कि दिलाई थी राजाराम और दुर्गेश ने 33 रनों की पार्टनरशिप की। और इस मुकाबले के बारे में कहा जाए तो अभी तक तो कुल मिला के रन संख्या 32 के ऊपर देखने के लिए मिलती हुई, यानी 24 गेंदे और 10 रनों की आवश्यकता इस मुकाबले को अपने झोली में डालने के लिए, जो कि हरेश स्पोर्ट्स आजगाव सावंतवाडी टीम को सामना दरम्यान सन्माननीय श्री आबा सातोसकर उपस्थित होते आहेत। मी विनंती करेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय श्री आबा सातोसकर। जो कि तीसरा ओवर लेके इस इनिंग का अभी भी 10 रनों की आवश्यकता, स्ट्राइक के ऊपर सलामी बल्लेबाज के हैसियत से जो कि इस पारी को आगे लेके जाता हुआ दुर्गेश जो कि देखने के लिए मिलता हुआ। पटकी हुई गेंद थे हल्के से गली की दिशा में, उस गेंद को खेला है, गेंद जो कि मेरे ख्याल से निकलती हुई और अंतिम क्षण के ऊपर निरंजन जो कि गेंद को यहाँ पे रुकते हुए 2 रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए। शॉर्ट पिच गेंद थी, स्लोवर गेंद थी, जाना वहां पे जो कि दुर्गेश ने हल्के से जो कि दिशा दिखाई उस गेंद को। तब तक जब तक निरंजन गेंद के ऊपर आते, थ्रो करते, 2 रन मुकम्मल करते हुए 34 जो कि हालात। तीसरा ओवर प्रगति पथ पर, इस बार अच्छी गेंद थी, जरूर वहां पे एक कड़ा प्रहार किया था लेकिन कनेक्शन थोड़ा सा खराब रहा। विल अलॉन्ग द कारपेट जब तक निक गेंद के ऊपर आते, 1 रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। इस एक के साथ रन संख्या जो कि 35 के ऊपर पहुंचती हुई तीसरा ओवर प्रगति पथ पर पहले 2 गेंदों का खेल खत्म होता हुआ। शॉर्ट पिच गेंद, इस बार मात्र उस गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में खेला है, 1 बाउंस, चौका निकलता हुआ, छत्रपतींचा छावा आणि मिळतायत 4 धावा। खूप खूप स्वागत। मी विनंती करेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। अंतिम 3 रनों की आवश्यकता और सीधे जो कि एक विनिंग छक्का लगता हुआ एमएसडी स्टाइल में जो कि मैच को यहाँ पे खत्म करता हुआ, जो कि राजाराम गवस और लाजवाब पारी बिना कोई विकेट खोए 42 रन यहाँ पे हासिल करते हुए और इसी के साथ जो कि जीत हासिल करते हुए हरेश स्पोर्ट्स आजगाव सावंतवाड़ी और अंतिम दिन जो कि कल होने वाला है उसमें प्रवेश करते हुए क्वार्टर फाइनल मुकाबले में। यानंतर लगेचच सामना होते तो महेश 11 आरुंदा विपक्ष अन्वे स्पोर्ट्स रेडी मळगाव या 2 संघादरम्यान नाणेफेक होते ती सन्माननीय श्री आबा सातोचकर यांच्या हस्ते आणि टॉस का बॉस समानकरी ठरतोय तो महेश 11 आरुंदा संघ। 42 धावांचं लक्ष ठेवलं होते, एक हाती सामना, सुंदर अशी पार्टनरशिप पाहायला भेटली ती दुर्गेश आणि राजाराम गवस या दोघांमध्ये, आणि या पार्टनरशिपच्या बळावरती एक हाती सामना जिंकतोय तो हरेश स्पोर्ट्स आजगाव सावंतवाडी आणि शेवटच्या आणि अंतिम दिवशी क्वार्टर फायनल सामन्यामध्ये प्रवेश करतोय तो